नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना आणि मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आजचे अद्रक बाजारभाव हे आपण या ठिकाणी अपडेट घेणार आहोत। आणि मागील 2-3 दिवसांपासून अद्रक बाजारपेठांमध्ये बऱ्यापैकी सुधारणा ही झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते। आपण सांगितल्यानंतर बाजारपेठांमध्ये मागणी ही वाढली अद्रक पिकाची। त्याचं कारण म्हणजे जो महाराष्ट्रातील अद्रक आहे तर त्याचं डॅमेज होण्याचं शक्यता ही फार कमी शक्यता आहे। आणि लॉंग टर्मसाठी म्हणजे ज्यावेळेस आपण व्यापारी हे दूरवरच्या प्रवासावरती ते माल पाठवतात तर त्यावेळेस तो माल खराब होत नाही। त्या कारणामुळेच आपल्या महाराष्ट्रातील अद्रकला एक चांगल्या प्रकारचा भाव हा मिळताना दिसून येत आहे। दिनांक 6 जून नंतर 6-7 जून नंतर बाजार हे बऱ्याच प्रकारे उठले, जसं की 6,000 रुपये, 7,000 रुपये, 8,000 रुपये आणि आज बाजार हे 10,000 पार हे झालेले आपल्याला या ठिकाणी दिसतात। बऱ्याच ठिकाणी मागण्या या 10,000 रुपयांच्या होताना दिसत आहे। आपण अपेक्षा करतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या अद्रक पिकासाठी अजून चांगले दर आपल्या शेतकऱ्यांना मिळावे। पण आता यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांना 10,000 रुपयांची, 10,500 रुपयांची मागणी ही शेतकऱ्यांकडून, व्यापाऱ्यांकडून होताना आपल्याला दिसून येत आहे। तरी बऱ्याच शेतकऱ्यांना माझं एक सांगणं आहे, निर्णय हे स्वतः घ्या, कारण शेवटी आर्थिक परिस्थिती ही या गोष्टीवर अवलंबून असते। 12 महिन्यातून हा माल एकदाच काढला जातो हार्वेस्टिंगमध्ये। आणि शेवटी आपण आतापर्यंत माल टिकवून ठेवला यातच आपलं खूप कौतुक आहे, कारण शेवटपर्यंत माल आपण टिकवला आणि आता चांगले भाव आपल्याला या ठिकाणी दिसून येते। तर मित्रांनो, आज देखील अद्रक पिकासाठी 10,000 रुपयांपासून 10,500 रुपयांपर्यंतची मागणी ही आज घडीला होताना आपल्याला दिसून येत आहे। आणि याच अनुषंगाने अद्रक बाजारपेठाने थेट शेतकऱ्याच्या बांधावरती 100 पार केलेली आहे, म्हणजे 100 रुपये किलो या दराने मागणी ही होताना आपल्याला दिसून येते। तसेच मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी नवीन अद्रक लागवड केली आहे तर त्यांनी पाण्याचं नियोजन हे व्यवस्थितरित्या करून घ्या। त्यासाठी सुरुवातीला ट्रायकोसुडो, मायक्रोरायझा यांच्या ड्रिचिंग घेणे आवश्यक आहे, कारण पाण्याचा ताण हा अद्रक पिकासाठी बसताना दिसून येतो। आणि ज्या शेतकऱ्यांना पाण्याचे कमतरता आहे तर त्यांनी त्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी देखील त्यावरती चांगलं काम करणं हे गरजेचं ठरतं। तर मित्रांनो, शेवटी एकच सांगेन की आपले व्हिडिओ हे शेवटपर्यंत पाहत जा। आणि अजूनपर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि आपल्या भागामध्ये झालेले सौदे हे कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।